मग निजामाच्या काळामध्ये काय आलं होतं की ही मराठी रद्द केली आणि प्रत्येकाला उर्दू भाषा शिकावं लागायची. निजामच्या राजवटीमध्ये हा अत्याचार जेव्हा वाढला जनतेवरचा, तेव्हा लोकांनी त्यांच्या विरोधात उठाव सुरू केला. ज्यांचे नावं आपल्याला माहीत नाहीत, पण या देशासाठी, मराठवाड्याच्या मातीसाठी त्यांनी त्याग केलं, बलिदान केलं, सर्वस्वाची रांगोळी केली असं जे म्हणतो आपण, असे काही लोक होते. पण त्यांचं नाव कुठेही घेतलं जात नाही. त्याला पोलीस ॲक्शन असं म्हटलं जातं. पोलीस ॲक्शन म्हणण्याचं कारण काय होतं की निजाम स्टेट हे काहीतरी स्वतंत्र देश आहे असं समजून एका देशाच्या विरोधात मिलिटरी ॲक्शन होत असते, पण इंटरनल मिलिटरी ॲक्शन होत नाही. म्हणून त्याला पोलीस ॲक्शन म्हटलं की निजाम हे आपलंच राज्य आहे भारताचं, आम्ही तिथे फक्त शांततेसाठी पोलीस पाठवतो. बाळासाहेब पवार ग्रंथालयाच्या इमारतीत मी पहिल्यांदाच आलो आहे. मध्ये बातमी फक्त वाचली होती आणि अतिशय बापूसाहेबांचं काम म्हटलं की ते परफेक्शन असणार हे माहीत होतं, पण आज पहिल्यांदा मी इथे आलो आहे. पूर्ण वाचनालय फिरून पाहिलं. मला सरांचा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे. आता माझ्यासमोर सगळे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. कन्नड मी विद्यार्थी गृहीत धरून बोलतो. माझा प्रेक्षक आणि श्रोता हा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी बोलत नाही, ठीक आहे. त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना काय समजेल, त्यांना काय आवडेल, त्यांना काय संदेश जाईल अशा पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करतो. व्यासपीठाची परवानगी घेऊन मी बोलायला सुरुवात करतो. कन्नड तालुक्यातलं कोण कोण आहे? सगळेच आहेत. आणि तुमची शाळा कोणती आहे? कोणती? अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही कन्नडचे प्रॉपर आहात का खेड्यातले आहात? प्रॉपर कन्नडमधले आहात, शहरातले, बरोबर आहे. म्हणजे ग्रामीण भागात कधी गेले होते? बरं, मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारतो की तुम्हाला आपण जे काही अर्धा घंटा, 1 घंटा, किती बोलू? अर्धा घंटा बोलू का 1 घंटा बोलू? मी 2 घंटे बोलू शकतो. अर्धा घंटा बोलू? हां, ठीक आहे. आजचा आपला विषय काय तुम्हाला सांगितलेला? मराठवाडा मुक्ती संग्राम, अनसंग हिरो. अनसंग म्हणजे काय? एक जर उत्तर द्या. अनसंग म्हणजे काय? हां, तुम्हाला अनसंग हा शब्द नाही कळाला. मला विषय दिला आहे अनसंग हिरोज. अनसंग हा शब्द तुम्हाला नाही कळाला तर मी काय बोलेल ते कळेल का तुम्हाला? अनसंग म्हणजे ज्यांच्याबद्दल कधी गायलं गेलं नाही, लिहिलं गेलं नाही, ज्यांचा कधी सन्मान झाला नाही, ज्यांचं कोणी स्मरण करीत नाही. एका अर्थाने जी मंडळी, जे माणसं, जे चेहरे उपेक्षित असतात त्याला काय म्हणतात? अनसंग. आता कळालं सगळ्याला? हात वर करा. अनसंग म्हणजे काय कळालं? सगळ्यांना कळालं? देशासाठी काम केलेले जे स्वातंत्र्य सैनिक असतात, सैनिक असतात, हे कधी अनसंग असतात का? विषय कसे आपण बघा, एक आपल्याला अनसंग हिरो सांगायचे, पण देशासाठी काम केलेली माणसं कधी अनसंग असू शकतात? मुळीच नाही. कारण जी माणसं काम करतात ते माझं कोणीतरी नाव घ्यावं, कोणीतरी माझ्या गळ्यात हार घालावा, कोणीतरी माझा फोटो लावावा, कोणीतरी माझा सन्मान करावा, यासाठी कोणीही देशासाठी काम करीत नाही, बरोबर आहे. त्या अर्थाने ते अनसंग नाहीत.
पण या सगळ्या आपल्या पूर्वज लोकांचं स्मरण का करावं लागतं? आपले आजोबा आहेत, आपले वडील आहेत, आपले आजोबा खूप काही काम करून जातात, घर बांधतात, बंगला बांधतात, गाड्या घेतात, घोड्या घेतात, आणखी काय काय समजा त्या आजोबाचं नाव किती लोक काढतात की माझ्या आजोबांनी हे केलं आहे किंवा माझ्या वडिलांनी हे केलं आहे म्हणून आज आम्ही सुखात आहोत, आज आम्ही आनंदात आहोत. बरोबर आहे, असं म्हणतो ना आपण, म्हणतो की नाही? किंवा आपल्या आईवडिलांनी आपल्याला खूप काही करून दिलेलं असेल सोय आपली, तर आपण आईवडिलांचे आभार मानतो की आमच्या आईवडिलांनी केलेलं आहे. तर याचा अर्थ असा आहे की ज्या माणसाने, ज्या आजोबांनी, ज्या पण आपल्या वडिलांनी, आईवडिलांनी आपल्यासाठी व्यवस्था केली त्यांचे आपण आभार मानतो. तर ज्यांच्या त्यागामुळं, ज्यांच्या सामर्थ्यामुळं, ज्यांनी काही जीवाचं बलिदान केलं, अशा लोकांमुळं आज आपण या ठिकाणी बसलो, आनंदात आहोत. त्यांच्याबद्दल आपण आभार मानले पाहिजे की नाही? त्यांचा सन्मान केला पाहिजे की नाही? या अर्थाने असे अनसंग हिरो आपण शोधले पाहिजेत, ज्यांच्यामुळं आज आपण आनंदाने जगतो, आनंदाने खातो पितो, आनंदाने प्रगती करतो, देश नावाच्या संकल्पनेत राहतो. ते केवळ त्या लोकांच्या त्यागामुळं. बरोबर आहे? म्हणून त्यांना आपण स्मरायचं असतं. आता विषय आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा. मराठवाडा मुक्तीसंग्राम तारीख किती आहे आपली? कधी आपण स्वतंत्र झालो? 17 सप्टेंबर इसवी सन पण सांगा, अर्धवट नका सांगू. 17 सप्टेंबरला झेंडा फडकवायचा असतो आपल्याला माहिती आहे, पण 17 सप्टेंबर कोणत्या इसवी सनात आपण स्वतंत्र झालो? कोणीतरी एक जण उभं राहून, हात वरून करून उभं राहून सांगा. मग आपण कधी स्वतंत्र झालो हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण अनसंग लोकांचा सन्मान करतो का? आपण कधीही सन्मान करीत नाही त्यांचा. मराठवाडा मुक्तीसंग्रामातले जे लोक आहेत त्यांचे काही समाजही उपेक्षा करीत आलेला आहे आणि अनेक क्षेत्रात त्यांची उपेक्षा होत येते. पण तो विषय सोडा. आपण मराठवाडा स्वतंत्र कोणत्या वर्षी झाला हे फक्त इसवी सन सांगा, आपण त्यांचा इथे सन्मान करू. ही तारीख आपल्या लक्षात का नाही? भारत कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. ती तारीख बरोबर लक्षात आहे. मग ज्यावेळी 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, पण आपण स्वतंत्र झालेलो नव्हतो. आपण स्वतंत्र कधी झालो? 17 सप्टेंबर. मी तारीख सांगतो, तुम्हाला कुणालाही माहीत नाही. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात इतक्या महत्त्वाच्या असतात. ह्या तारखा केवळ पाठ करणे हा भाग नाही, पण एकूण तुमचं व्यक्तिमत्व अशाने घडत असतं की ह्या इतक्या साध्या गोष्टी आहेत. 17 सप्टेंबर 1948 ही जी तारीख आहे, ही मराठवाड्यातल्या विद्यार्थ्याला जर पाठ नसेल तर आपण असे म्हणजे अनसंग हिरोचा सन्मान करून काय फायदा होईल? होईल का काही फायदा? तर आपण कधी स्वतंत्र झालो? 17 सप्टेंबर. या शिरसेसाहेब या इकडे, या. 17 सप्टेंबर 1948ला आपण स्वतंत्र झालो. आणि देश कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. मग 1947ला आपण पारतंत्र्यात होतो. किती काळ गेला? आपण पुन्हा जवळपास आपण साधारणतः 1 वर्ष 2 महिने काहीतरी अशा काळात आपण लेट स्वतंत्र झालो. बरोबर आहे? मग मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारताचा काय संबंध होता? भारताबरोबर आपण स्वतंत्र का झालो नाही? तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला प्रश्न उत्तराच्या रूपात बोलतो आहे. भाषण करून निघून जाणं हा भाग वेगळा. सगळे विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले आहेत, त्यांना हा विषय थोडक्यात कळायला पाहिजे.
तर मी तुम्हाला आता प्रश्न जो विचारला की मराठवाडा मुक्ती संग्राम ही जी गोष्ट आहे ही आपण म्हणजे कोणाच्या विरोधात लढलो? तुम्ही कधी याबाबतीत काही वाचन केलं आहे का? निजामशाही, एकदम बरोबर, एकदम करेक्ट. हां, निजाम कोण होता? हां, निजाम कोण होता? मुसलमान आणि हिंदू हा शब्द इथे आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. लक्षात, निजाम हा हैदराबादचा राजा होता आणि बरोबर आहे, मोगलांच्या म्हणजे औरंगजेब वारल्यानंतर साधारणतः पुढच्या 5-7 वर्षामध्ये जे औरंगजेबाच्या आपल्या दिल्लीचे जे सम्राट होते शहनशाह औरंगजेबच ना, त्यांच्या जे राज्याची शक्ल झाली, शक्ल होऊन अनेक लोक स्वतः राजे झाले. त्यापैकी हा निजाम नावाचा एक राजा होता. भारतातला सगळ्यात श्रीमंत असलेला राजा म्हणजे कोण होतं? निजाम. सगळ्यात हुशार असलेला राजा निजाम. मग हा निजाम जेव्हा आपल्यावर राज्य करीत होता तर या निजामाचं राज्य केवढं होतं? कोणी सांगेल? निजामाचं राज्य होतं आपला पूर्ण मराठवाडा, पूर्वीचे 5 जिल्हे आणि आत्ताचे 8 जिल्हे. मराठवाडा माहिती आहे? जिल्हे सांगू शकाल कोणी? आत्ता किती आहेत? 8 जिल्हे जे आहेत नाव सांगाल? बरं, स्मरण करा. ठीक आहे, जाऊ द्या, चला, तुमच्या डोक्याला जास्त ताण मी देणार नाही. मराठवाड्याचे त्यावेळचे 5 जिल्हे, आताचे 8 जिल्हे, हैदराबादचे 3 जिल्हे आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे, हे एवढं निजामाचं राज्य होतं. ठीक आहे. मग आपण निजामाचे राज्यात येत होतो, तर निजामापासून आपल्याला मुक्ती का पाहिजे होती? आपसात बोलू नका, समजून घ्या विषय. मी तुम्हाला खूप सोपा करून सांगतो आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम हा विषय जो आहे तुम्हाला खूप सोपा करून सांगतो आहे. तुमच्या कदाचित धड्यातसुद्धा असेल आपल्या पाठ्यक्रमामध्ये. तर निजामापासून आपल्याला मुक्ती का पाहिजे होती? कोणी सांगेल? मागचे विद्यार्थी. निजाम या राजापासून मराठवाड्याला म्हणजे हैदराबाद स्टेटला मुक्ती का पाहिजे होती? काय फरक होता निजाम जर राजा राहिला असता तर? निजामाचं राज्य खूप चांगलं होतं, शिस्त त्यामध्ये प्रचंड होती. मग निजाम का नको होता याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे? माहीत नाही. मी सांगतो, लक्षात घ्या. आपली भाषा कोणती आहे? मराठी. मग निजामाच्या काळामध्ये काय झालं होतं की ही मराठी रद्द केली आणि प्रत्येकाला उर्दू भाषा शिकावं लागायची. हे जे असे जुने माणसं होते हे सगळे बोलताना मराठीत बोलायचे, पण लिहिताना उर्दूत लिहायचे, कारण उर्दू ही राजभाषा होती. लक्षात आलं तुमच्या? निजामाच्या विरोधात का संघर्ष पेटला ते लक्षात आलं? उर्दू ही राजभाषा होती. नंतरच्या काळामध्ये अन्याय अत्याचार वाढले, हा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता अन्याय अत्याचारमध्ये काय आलं की गावाच्या गाव पेटवून देणे, त्यानंतर संपत्ती लुटणे, हे कोण करायचं? हे शेवटचा जो तुम्हाला मी थोडक्यात सांगायलो की शेवटचा जो निजामाचा काळ होता 17 सप्टेंबर 1947च्या आधी 1.5-2 वर्ष, या 2 वर्षात काय आलं की सगळी लुटालूट सुरू झाली, रजाकारांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. आणि हे रजाकार नावाची गोष्ट, तुम्ही रजाकार शब्द ऐकलेला आहे? रजाकार कोणी शब्द ऐकला आहे? रजाकार नावाची जी गोष्ट, रजाकार हा काही निजामाचा सैन्याचा भाग नव्हता. मुस्लिम धर्माचं संरक्षण करणे या भूमिकेतून जे लोक घराच्या बाहेर पडले निजामाच्या सोबत,
आणि ते अत्याचार करू लागले, त्यांना रजाकार म्हणतात. रजाकार हे काही निजामाचा सैन्याचा भाग नव्हता. रजाकार हे म्हणजे मी मुस्लिम आहे, मला वाटलं की मला निजामाच्या मदत करायची, मग मी झालो रजाकार. मग रजाकार म्हटलं की धर्माचं रक्षण करणारा, त्याचं नाव रजाकार. मग या रजाकारांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली, बरोबर आहे. म्हणजे निजामच्या राजवटीमध्ये हा अत्याचार जेव्हा वाढला जनतेवरचा, तेव्हा लोकांनी त्यांच्या विरोधात उठाव सुरू केला. कळलं मीच बोलतो ते सोपं करून सांगतो, कळलं ना तुम्हाला. हे शेवटच्या 2 वर्षामध्ये अत्याचार वाढल्यामुळं मग लोकांनी उठाव केला. त्या उठाव करणाऱ्यामध्ये केवळ हिंदूच नव्हते, मुस्लिमसुद्धा होते, सगळ्या जाती धर्माचे लोक होते. कारण काय की हा रजाकार नावाचा जो माणूस होता, हा रजाकार नावाचा माणूस धर्म पाहून त्रास देत नव्हता. धर्म पाहून काही ठिकाणी त्रास देत असेल, पण त्यांचा त्रास मुसलमानांना नाही होता आणि हिंदू नाही होता. कारण निजामाला असं वाटलं होतं की या लोकांच्या मदतीमुळं बाकीच्या लोकांवर मी दहशत निर्माण करील आणि लोक स्वातंत्र्याची मागणी करणार नाहीत. पण रजाकाराचा जसा अत्याचार वाढला तसं तसे लोक त्यांच्या विरोधात उभे राहिले. या उभं राहणाऱ्यामध्ये जे जे लोक होते त्यामध्ये हजारो लोक होते. त्यांचे काही नावं आपल्याला माहिती आहेत आणि काही नावं आपल्याला माहीत नाहीत. जे नाव माहीत नाहीत ते आहेत अनसंग हिरोज. कोण आहेत? ज्यांचे नावं आपल्याला माहीत नाहीत, पण या देशासाठी, मराठवाड्याच्या मातीसाठी त्यांनी त्याग केलं, बलिदान केलं, सर्वस्वाची राख रांगोळी केली असं जे म्हणतो आपण, असे काही लोक होते. पण त्यांचं नाव कुठेही घेतलं जात नाही. त्यांचं नाव अनसंग हिरोज. आणि जे नाव लोकांना माहीत असतात ते पण हिरोज आहेत, पण ज्यांचं कर्तृत्व ज्यांचं काम ज्यांनी केलेलं आहे त्या लोकांच्याबद्दलची आपल्याला माहिती नसते. आता या संदर्भात मला जो विषय दिलेला आहे अनसंग हिरोज, कन्नडचा अनसंग हिरो कोण? कन्नड तालुक्यातला अनसंग हिरो कोण? मी सांगतो तुम्हाला. कन्नड तालुक्यातला अनसंग हिरो आहे क्रांतीवीर काकासाहेब देशमुख. कन्नड तालुक्याच्या, कन्नड आणि सोयगावच्या हद्दीमध्ये ज्यांचं नाव घेता येतं अनसंग हिरोज म्हणून, त्यामध्ये काकासाहेब देशमुख. अशी नावं तुम्हाला मराठवाड्यातून जर घ्यायची म्हटलं तर ती शेकडो आहेत. पण तुम्हाला तुमच्या आपल्या मातीतला माणूस म्हणून मी तुम्हाला क्रांतीवीर काकासाहेबांबद्दल काही बोलतो, मी तुम्हाला त्याची माहिती होईल. पण बाकी असे तुम्हाला सांगायचे तर आपली जी बॉर्डर्स होती निजाम स्टेटची, या निजाम स्टेटच्या बॉर्डरमध्ये अनेक कॅम्प चालायचे. हे कॅम्प कसे असायचे की इंग्रजांचं राज्य संपलं की निजामाचं सुरू व्हायचं, अशा बॉर्डरवर कॅम्प असायचे. त्या कॅम्पमध्ये शस्त्रास्त्र चालवणे, बंदूक तलवारी काय जे असेल ते त्याचं प्रशिक्षण द्यायचे. आणि इकडं गुन्हे करून, गुन्हे म्हणजे काय, पोलिसांना मारून, रजाकारांना मारून इंग्रजाच्या राज्यात लोक पळून जायचे. ठीक आहे, इंग्रजाच्या राज्यात पळून जायचे. तर असे जी अशा कॅम्पमधून शेकडो हिरो काम करायचे. हे शिक्षित होते का? मुळीच नाही. हे सगळे अडाणी लोक होते. पण यांना काय करायचं होतं? आपसात बोलू नका, ठीक आहे, विषय समजून घ्या. मी तुमच्यासाठी बोलतो आहे. मला भाषण करून 10 मिनिटात मी मोकळा झालो असतो, तुम्ही फार टाळ्या वाजूनही मोकळे झाले. पण तुम्हाला विषय कळायला पाहिजे. मुद्दाम म्हणून मी कन्नडचा विषय का घेतलेला आहे की कन्नडमध्ये, कन्नडच्या तालुक्यातल्या माणसांना क्रांतीवीर काकासाहेब देशमुख माहीत नसणं हा तुमचा स्वतःचाही अपमान आहे, तुमच्या तालुक्याचाही अपमान आहे आणि मराठवाड्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिले अशा सगळ्या लोकांचा अपमान आहे. आपण असं बरं का. तर काकासाहेब देशमुख यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. काकासाहेब देशमुखाबद्दल माहिती असलेले किती मुलं आहेत या ठिकाणी? हातवर करा. हे आपलं दुर्दैव आहे. मराठवाडा किती वर्ष गुलाम होता तुम्हाला माहिती आहे? अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये
सगळ्यात जास्त गुलाम असलेला प्रदेश कोणता असेल तर तो मराठवाडा आहे. आणि त्याचं कारण काय की आपल्याकडे नेहमीच अज्ञान राहिलेलं आहे. सामान्य गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत नसतात. जगण्याच्या व्यतिरिक्त आपण कशाचाच अभ्यास करीत नाहीत. हे आपले पूर्वज तसेच होते, म्हणून शेकडो वर्ष गुलाम होते. शेकडो वर्ष भारताच्या भूमीत सर्वाधिक गुलाम असलेला भूमी जर कुठली असेल तर ती आपली भूमी आहे. मग काकासाहेब देशमुख या व्यक्तीने काय केलं? त्यांनी तुमच्यासारखे माणसं जमा केले, ज्यांना शिक्षण येत नव्हतं पण ज्याला तलवार येत होती, ज्याला भाला चालवता येत होता, ज्याला घोडा चालवता येत होता, अशी माणसं सगळी जमा केली. अशी माणसं जमा करून कन्नडमधल्या शेकडो माणसांना सोबत घेऊन त्यांनी रजाकारांना, मी थोड्याशा मला तुमच्या समजेल अशा भाषेत सांगायचं, रजाकारांना खूप मारलं. अनेक ठिकाणी त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. म्हणजे ज्या काळात निजामाच्या पोलिसांना पाहून लोक दार बंद करून घ्यायचे, गावाच्या गावं ओस पडायची, त्यांना पाहून लोक घाबरून पळून जायचे, अशा काळामध्ये खेड्यापाड्यातल्या अनेक माणसांनी निजामाच्या विरोधात संघर्ष उभा केला. अशा संघर्ष करणाऱ्या माणसाचं नेतृत्व होतं काकासाहेब देशमुख यांच्याकडं. ठीक आहे. त्यामुळं कन्नडच्या माणसांना क्रांतीवीर काकासाहेब देशमुख माहीत असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, की बाहेरच्या लोकांना एखादं माहीत नसेल. पण कन्नडच्या मुळात मी जो काकासाहेब देशमुख हा विषय लिहिलेला आहे, मी तुम्हाला त्याबद्दल थोडीशी 1 मिनिटात माहिती देतो. की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव होतं बहिर्जी शिंदे, हुतात्मा बहिर्जी शिंदे. ते मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झाले होते. मला त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती लिहायची होती आणि त्यांची माहिती घेता घेता मला विषय कळला की काकासाहेब देशमुख नावाचे एक फार मोठे क्रांतिकारक होऊन गेले करंजखेडचे. त्यांची माहिती घेत मी करंजखेडला गेलो आणि करंजखेड तुमच्यासारखी लहान लहान मुलं होती. ती लहान मुलं सांगायची की काकासाहेबांनी असं केलं, काकासाहेबांनी तसं केलं. म्हणजे उत्साहात ते मला माहिती देऊ लागले. मी करंजखेडच्या माणसाला जे माहिती आहे ते कन्नडच्या माणसाला माहीत असावं. क्रांतीवीर काकासाहेब देशमुखांचं आपल्याकडे आपल्या लायब्ररीमध्ये अनेक ग्रंथ आहेत. ते ग्रंथ तुम्ही जरूर वाचा. तुमच्या कन्नडच्या माणसांना आणखी माहीत असावं मी मुद्दाम काकासाहेबच्या देशमुखांच्या सोबत जे माणसांनी कामं केलेत त्यांची नावं, त्यांचं स्मरण करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला नावं सांगतो. ती तुम्हाला मी वाचून दाखवतो, कदाचित तुमच्या ती ओळखीची असतील. या भागामध्ये ज्या ज्या लोकांनी काकासाहेबांसोबत काम केले त्यांचं नाव तुम्हाला माहीत असावं. काकासाहेब देशमुख हे त्यांचे नेते म्हणून माहीत असणं वेगळं, पण अनेक लोक त्यांच्यासोबत होते. त्यांचं मी तुम्हाला मुद्दाम म्हणून मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो. तुमच्या कदाचित ते ओळखीचे असू शकतील. करंजखेडचे बघा आहेत पुंजाजी पाटील, शंकर आहिरे, भाऊराव पवार, जयराम गवारे, दगडू पाटील, साहेब खान, मामे खान पठाण, माणिकराव पवार असे करंजखेडचे नावं होते. आणि त्यानंतर तुम्हाला बाकीचेही नावं तुम्हाला मी मुद्दामून सांगतो की तुमच्या कोणी ओळखीचं असेल या ठिकाणी. काकासाहेबचे विश्वासू सहकारी म्हणून असे नाव आहे. ती झिपरू भिका महालपुरे, तुमच्या कोणी परिचयाचा आहे का बघा. त्र्यंबक नारायण नानकर, कृष्णा शालिवान पवार, गोंदेगावचे सगळे, सोयगाव तालुक्यातले. दगाजी हरचंद राऊत, बाबूसिंग परदेशी, जनार्दन सुपडू, हे सगळे भडगावचे आहेत. त्यानंतर आपल्या मेहगावचे नाव आहेत तुम्हाला. कचरू राजाराम घुगे, मेहगाव माहिती आहे ना विद्यार्थ्यांना? मेहगाव माहिती आहे? हां, तिथले घुगे आहेत. त्यानंतर देवराव अशुबा घुगे, शंकर दगडू घुगे, त्यानंतर पानवडोद मेहगावचे पुन्हा कारभारी मिठू घुगे. त्यानंतर अजून हे सगळे आपल्या कन्नड तालुक्यातले लोक आहेत. असे माझ्याकडे 100-200 जणांची नावं आहेत. तुम्हाला मी कन्नडची मुद्दाम वाचून दाखवतो. नागदचे दगडूसिंग राजपूत,
त्यानंतर अंतूर टाकळीचे पुंजाजी पाटील होते, भगवंतराव पवार चिंचोलीचे होते, हिरा राठोड अंबा तांडा, सावरगावचे गोविंदा पुंडलिक निकम होते, उंबरखेडा तांडा हरलाल पवार होते, आपल्या पिशोरचे बाजीराव जाधव, त्यानंतर चिंतामण पाटील घोसला तालुका सोयगाव, त्यानंतर घाटशेंद्राचे रावसाहेब देशमुख, त्यानंतर माणिकराव पवार करंजखेड, भाऊराव पवार करंजखेड, कडुबा पाटील मेहगाव, रामभाऊ नरवडे करंजखेड, गुलाबराव घाटगे खातखेडा, नारायणराव दगडू देशमुख नेवपूर, सोनू आप्पा गुळवे घाटनांद्रा, भिकनराव विठोबा तायडे नागापूर, भास्करराव देशमुख घाटशेंद्रा, बाबूलाल भारुका कन्नड, सखाराम पाटील घुगे मेहगाव. अशी माझ्याकडे 200 लोकांची यादी आहे. हे मुद्दाम तुम्हाला वाचण्याचं कारण असं की कन्नडच्या सगळ्या तुमच्या लोकांना जवळच्या ह्या लोकांनाही नावं माहीत असतील. असे 100 ते 200 माणसांचे नाव आहेत या पुस्तकामध्ये. या सगळ्या लोकांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे. तर यांच्याबद्दल आपण आभार मानले पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आणि ज्या माणसांना अशा प्रेरणा असतात बरं का, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाहीत. आपले पालक शाळा आपल्याला प्रेरणाच देत नाहीत आणि प्रेरणा देत नाहीत म्हणून आपला खऱ्या अर्थाने विकास होत नाही. तर आपल्या भागासाठी ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे अशा सगळ्या लोकांचं स्मरण खास करून केलं पाहिजे. आता तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील मला तुमच्या या सगळ्या याच्या बाबतीत तुम्ही विचारू शकता. तुमच्याकडे काही प्रश्न आहेत? हां, आपण हा कन्नडची जी नावं आहेत ना, हां, ही कन्नड प्रॉपर कन्नडचीच नावं आहेत. काही त्या फक्त हे कॅम्प जो होता या कॅम्पमध्ये मग काही खानदेशातल्या काही गावांची नावं आहेत. तर त्यामुळं आपल्या औरंगाबाद संभाजीनगरचा जो इतिहास आहे तो वेगळा, हा पूर्ण कन्नड तालुक्याचा इतिहास आहे, कन्नड आणि सोयगावचा. तर विद्यार्थी म्हणून तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तुम्हाला काही विचारायचं आहे? मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा तारीख कळाली, आपण का लढलो ते कळालं, कन्नड तालुक्याचं कोण कोण होतं ते कळालं. ठीक आहे. हां, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा तुम्हाला एक शेवटचा एक प्रसंग सांगतो. तुम्हाला ऐकायला आवडेल का? हात वर करा. आवडेल? हां, ठीक आहे, धन्यवाद. 17 सप्टेंबर 1948 आपण स्वतंत्र झालो. त्याच्या 4 दिवस आधी काय घडलं सांगतो तुम्हाला. जाळपोळ दंगली सुरू होत्या पूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये सगळीकडं. ठीक आहे. मी तुम्हाला वर्णन करून सांगायचं तर त्या जाळपोळीचं खूप इमोशनल वर्णन करता येत असतं, पण त्या वर्णनात आपण जाणार नाहीत. ठीक आहे. निजाम स्टेटच्या 4 दिशेने भारताची मिलिटरी घुसली. ती होती मिलिटरी, त्याला ऑपरेशन पोलो असं म्हटलं जायचं, पण त्याला पोलीस ॲक्शन असं म्हटलं जातं. पोलीस ॲक्शन म्हणण्याचं कारण काय होतं की निजाम स्टेट हे काहीतरी स्वतंत्र देश आहे असं समजून एका देशाच्या विरोधात मिलिटरी ॲक्शन होत असते, पण इंटरनल मिलिटरी ॲक्शन होत नाही. म्हणून त्याला पोलीस ॲक्शन म्हटलं की निजाम हे आपलंच राज्य आहे भारताचं, आम्ही तिथे फक्त शांततेसाठी पोलीस पाठवतो. या 4 दिवसात मिलिटरी जेव्हा आपल्या बॉर्डरवर आली प्रत्येक ठिकाणी 4 ठिकाणाहून, ठीक आहे, तिथे त्यांनी घोषणा केली की या भागातले कोणते कोणते रजाकार आहेत ते आम्हाला सांगा. मग गावातल्या लोकांनी काय केलं सांगितलं, हे काय फलाना आम्हाला त्रास देत होता, बिस्तारा यांनी असं केलं, यांनी छळ केला, यांनी काही रेप केला, बलात्कार केले किंवा आणखी काय वगैरे वगैरे. ठीक आहे. अशा तक्रारी मिलिटरीला लोकांनी सांगायच्या, लोक त्या माणसाचं नाव सांगायचे. मिलिटरी त्या रजाकारांना पकडून आणायची. ही बॉर्डरवरची गोष्ट बरं का. सीमेवर जेव्हा भारताची मिलिटरी आली तिथे एखादा रजाकार आहे त्याला पकडून आणायचे, त्याला ट्रकला बांधायचे, तिच्या पायाला दोरी बांधायची पायाला, आणि एक दोरी ट्रकला बांधायची आणि त्याला फरफटीत न्यायचे. कुठपर्यंत?
त्याच्या अंगावर मांसाचा कणही राहायचा नाही, नुसते जे हाडं राहायचे. अशा काही घटना घडल्या ज्यामुळं काय झालं की एवढी प्रचंड दहशत निर्माण झाली रजाकारांमध्ये. व्हायला पाहिजे होती ना. भारताच्या मिलिटरीनी खूप गोळ्या चालवलेल्या, एकही म्हणजे त्यांना एकही बॉम्ब टाकायची गरज पडली नाही. त्यांनी फक्त सीमेवर आले की ज्या जे खतरनाक रजाकार होते त्या काळातले, म्हणजे ज्यांना खूप लोकांना त्रास दिला होता, असे रजाकार पकडून ट्रकला बांधले. ट्रकला त्यांच्या पायाला दोऱ्या बांधल्या आणि 1, 2, 4 किलोमीटर त्यांना फक्त फरफडीत नेलं. ते त्यांच्या अंगावर मांस जरासंही शिल्लक राहिलं नाही. या घटनेमुळं संपूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये मिलिटरीची एवढी दहशत निर्माण झाली की रजाकार जीव लपवून पळत होते. त्यांची संख्या लाखोमध्ये होती. 2.5 लाख रजाकार म्हणजे त्यावेळेस सक्रिय होते. हे सगळे रजाकार जीव मुठीत घेऊन पळत गेले. त्यावेळेस मग रजाकारांना लोकांनी कापून टाकलं. अनेक रजाकारांना लोकांनी कापून टाकलं. जे चांगले होते, जे त्या काळातले चांगले मुसलमान, आता तुम्ही जे मुसलमान शब्द वापरला, त्या मुसलमानांना एकही हिंदूंनी मारहाण करू दिली नाही, त्यांना मारलेलं नाही. जे रजाकार कापले गेले ते असेच कापले गेले ज्यांनी त्रास दिला होता लोकांना. इथल्या निजामाच्या बाजूनी जाऊन लोकांना त्रास दिला अशा लोकांना मिलिटरीनी मारलं, मिलिटरीनंतर लोकांनी मारलं. त्यामध्ये हे सगळे आपले जे स्वातंत्र्यसैनिक होते, हे जे मी तुम्हाला नावं वाचून दाखवलेली आहेत, हे सगळे त्या गोष्टीमध्ये सहभागी होते. 4 दिवसात आपल्या फर्दापूर जे आहे, तुम्हाला फर्दापूर माहिती आहे ना, फर्दापूरला मिलिटरी आली होती. फर्दापूरहून आपली मिलिटरी 4 दिवसात हैदराबादला पोहोचली. या मिलिटरीवर एकाही सैनिकांनी रजाकारांनी बंदुकीची गोळीसुद्धा झाडली नाही. कारण काय कारण आहे? सीमेवर मिलिटरी आली तेव्हा त्यांनी जी दहशत निर्माण केली पहिल्यांदाच, पहिल्या काही तासात अख्ख्या हैदराबादपर्यंत मिलिटरीला कोणालाही मारायचं काम पडलं नाही. 4थ्या दिवशी मिलिटरी हैदराबादला पोहोचली. 4थ्या दिवशी निजामाने शरणागती पत्करली आणि भारताने स्वातंत्र्य घोषित केलं. ती तारीख आहे 17 सप्टेंबर 1948. आपण भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष जवळपास लेट स्वतंत्र झालो आणि त्या काळात ज्या लोकांनी आपले अनेक हुतात्मे झाले, आजही तुम्ही या स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेकांच्या कुटुंबाची जर हालअपेष्टा पाहिली तर तुम्हाला अंदाज येईल की या लोकांचा सन्मान आपण केला पाहिजे, त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. आणि दुर्दैवाने विद्यार्थ्यांना या बाबतीत फारशी माहिती कुठल्या शाळेतून मिळत नाही. त्यामुळं मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल अभिमान वाटावा असं लोकांना काही वाटतच नाही. ठीक आहे. तर मला वाटतं की आता विद्यार्थी, आता पाऊस चालू आहे त्यामुळे जास्त मुद्दाम त्यांना थोडासा विषय समजला पाहिजे. 10-15 मिनटाचं खूप जबरदस्त भाषण करून आपण काय होतं की भाषण लोक विसरून जातात. तुम्हाला यातून काही माहिती मिळाली का? माहिती मिळाली? मी जे बोललो आहे काय काय मिळालं तुम्हाला माहिती? काहीतरी तुम्हाला माहिती मिळाली याच्यासाठी जर असं समजली असेल तर हात वर करा. बाकी ज्यांना समजली नाही का ऐकली नाही? मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयाबद्दल जरूर अभ्यास करा. आपल्या लायब्ररीमध्ये हे पण पुस्तक आहेत, इतरही पुस्तक आहेत. हा आपल्या जुन्या आपल्या जे काही पूर्वज असतात त्या पूर्वजांचा सन्मान आपण करतो. या निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आवर्जून बोलावलं, विद्यार्थ्याबरोबर मला संभाषण करता आलं. या सगळ्या गोष्टीचा मला खरं म्हणजे खूप मनातून आनंद झाला. मी स्वतः या पुस्तकाचा लेखक आहे बरं का. हे पुस्तक जे आहे ते हे 4 वर्ष या पुस्तकाला लिहायला लागलेली आहेत आणि हे पुस्तक क्रांतीवीर काकासाहेब देशमुख यांच्या एक मध्यवर्ती नेता म्हणून ती कल्पना आहे. पण यामध्ये संपूर्ण कन्नड तालुक्याचा इतिहास आहे. तुम्हाला वाचायला आवडेल का?
हे आपल्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक आहे, आवर्जून वाचा आणि आवर्जून याबद्दल तुम्हाला प्रेरणाही मिळतील आणि कन्नड तालुक्याचे लोक किती शूर होते तुमचे पूर्वज त्यांची तुम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. उद्या 17 सप्टेंबर आहे. या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू.